नमस्कार मित्रांनो, आपला शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आणि आपण आत्ता आलो आहे मंगळवेढा. सर आपलं नाव काय म्हटलं? मुन्ना सुतार मंगळवेढा. तर आपला फोन नंबर एकदा सांगा. 95 शिस्तात सांगा म्हणजे लोकांनी कळलं पाहिजे. 95 61 56 61 89. तर मित्रांनो, ह्यांचा जो गोटा आहे किंवा मंगळवेढा इथून किती किलोमीटर? 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर 2 किलोमीटर पासून 2 किलोमीटर आपला गोटा. तर थोडक्यात दाखवतो तुम्हाला. जनावरं म्हणजे म्हशी जे आपण समोर बघतोय हे थोडकेच आहेत, पण ह्यांचा सांभाळ करणं म्हणजे किती चांगल्या पद्धतीने सांभाळ केला आहे हे आपल्या समोर दिसतंय. उगाच आम्ही सांगायचं एवढं चांगलं सांभाळलं आहे तेवढं चांगलं सांभाळले, त्याचा उपयोग होत नाही. समोर तुम्ही बघताय त्या अर्थी जनावरं कशी सांभाळली असतील. आता त्यांची थोडक्यात मुलाखत आपण घेऊया. प्युअर पंढरपुरी म्हैस. प्युअरमध्ये प्युअर पंढरपुरी म्हैस. एक शिंग मिठी आहे ही म्हैस. एक शिंगी मिठी. एक शिंग मिठी. बरोबर. हां, म्हैस आहे 4 येताची. मशीन दूध दिले आपल्याला 12 लिटर दूध दिले. 12 लिटर. 12 लिटर. बरं. हे आहे बहुरी, तेलभुरी, प्युअर तेलभुरी म्हैस. प्युअर तेलभुरी. तेलभुरी. हां हां. प्युअर तेलभुरी म्हैस आहे. त्या मशीन दूध दिले 14 लिटर आपलं. 14 लिटर 2.5 लाखाला आपली म्हैस मागत्यात. मागतो. मग तुम्ही काय सांगितलं आहे? आपण सांगताना सांगितलं 371. तर त्यांना सांगताना फायनल आता सांगितले 3.25 लाखाला म्हैस देऊ म्हणून. देऊ म्हणून सांगितलं आहे. कोण मागितलेली? म्हैस इकडं आमच्या इथं शिंदे म्हणून आहे ती गावात. हां, मंगळवेढ्यामध्ये. तर मित्रांनो देणार आहे ती म्हस. देणार आहे. तर मित्रांनो, ही म्हैस द्यायची आहे. भोरी जी दिसते ते शिंगाला काय घातलं त्याला काय म्हणायचं? महिने घातले शिंग. मायन्या. तर ही जी म्हैस आहे ती द्यायची आहे विक्रीसाठी. तुम्ही किंमत काय म्हटला? 3.25 लाख फायनल म्हणजे द्यायची 3.25 लाखाला. तर मित्रांनो, यांचा फोन नंबर तुमच्या पहिला त्यांनी सांगितलेला आहे की त्या नंबरवर डायरेक्ट मालकाशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्या म्हशीची किंमत किंवा काय जो व्यवहार असेल तो डायरेक्ट त्यांच्याशी करायचा आहे. आधीमध्ये 1 रुपयाही कोण घेणार नाही आहे. तर आपल्या चॅनलवर भरपूर अशी विक्री जाणं म्हशींची पंढरपुरी झालेली आहे. तर आता पुढलं बघूया. हां, हे पण प्युअर पंढरपूर आमच्या खंडात पळायला 1 नंबर म्हैस. पळत्या. प्युअर ओळखण म्हैस. बरं बरं बरं. आपण राहू द्या, वेलील राहू द्या, कधी पण म्हैस पळणार. मालक सोडणार नाही. मालकाला सोडणार नाही म्हणजे तुमच्या पाठीमागं येणार. हां, सर्वसाधारणपणे त्याची किंमत काय होऊ शकते? म्हैस 2 लाखाला मागतो. मागत्यात. मग आता तुमचं शेत वगैरे असेल का? शेत ना आपल्याला काय नाही आहे आई गोटा घर एवढंच त्या सगळं विकतचं आपलं. विकतचं. तर एका म्हशी पाठीमागं तुमचं दररोजचं उत्पन्न काय आहे? तरी पण एवढ्या मशीनच्या मागं आमचं सहकुटुंब सगळं निवांत खाते बसून. आमचं 6 माणसाचं कुटुंब आहे. सगळी म्हणजे मशीनच्या जेवार आमच्या 4 पैसे शिल्लक राहतात शिल्लक का? राहते. तर बघा, टोटल म्हशी यांच्या 6 आहेत. 6 नाही 8 आहेत. 8 आहेत ना? 8 आहेत आणि 2 रेड्या आहेत. त्यांच्या 2 रेड्या द्यायच्या आहेत. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला रेड्यांचं फोटो किंवा व्हिडिओ दाखवतोय. डायरेक्ट त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय. सांगा. ती पण प्युअर पंढरपुरी. ती आपण आणले गेले 2.5 लाखाला. बरं. पळण्यासाठी खास आमच्या गावात सध्या टॉपला आहे. पळायला सध्या आमच्या गावात टॉपला आहे. मग तुम्ही दाखवू शकताय ना? दाखवू शकते. ठीक आहे ठीक आहे. तर ह्याचं दुधाचं कसं काय? ती मशीन 12 लिटर दूध दिली. 12 लिटर. मित्रांनो, पंढरपुरी म्हशींचा बांधा जो असतो ते कुठल्या पद्धतीनं असतो? आमचं बांधा सगळ्या वरात बांधतात इथे. हां, तर काय ती प्युअर पंढरपुरी भारकाना. काय म्हणायचं? भारकाना. भारकान. भारकाना म्हणजे का म्हणायचं त्याला? शिंगाशी बाहेर गेले ती दोन्ही. बाहेर गेल्यामुळं. हां, एक मंडळ आहे. एकीकडचे एकाच डोळ्यात पांढरायचे. बरं 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 बरं. त्या रिडिंग 10 लिटर दूध दिलं आपण पहिला 10 येतात. लिटर दूध. मग आता ही जी जनावर तुम्ही केला आहे ही घरातच पैदास केलेली आहे? घराची पैदास आहे, फक्त ही म्हैस तेवढी विकत आणलेली. ही मस्त तेवढी विकत आणली आहे. म्हैस विकत आणलेली. बाकी सगळी घरची पैदास आहे. तर मित्रांनो, मंगळवेढा ह्या पूर्ण गावामध्ये 1 नंबरचा रेडा जे तुमचाच आहे ते आम्हाला असं फोनवरनं एकानं सांगितलं की असं अशी तुमची मुलाखत घ्या म्हणून. मग ती बघून आम्ही तुमच्याकडे आलो आहे. तर पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला तो रेडा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे. आणि अतिशय सुंदर असा तिने सांभाळ केला आहे त्याचा. ती 200 मिठी एल मिठी प्युअर एल मिठी म्हैस.
दुसऱ्यांदा आहे. आता गाभण वेळ झाली, 1 महिना थोडी टाइम. बरं. त्या मशीन 10 लिटर दूध दिले. 10 लिटर. 10 लिटर. मग मला सांगा, आपण जे वैरण जे घालतोय जनावराला, ते कुट्टा करून घातली पाहिजे की डायरेक्ट टाकाली? 2 वैरणी आम्ही कुट्टा करून टाकतो हिरव्या, आणि 1 वाळी वैरण कट करून चिरून टाकतो. पचन क्रियेला चांगलं कुठलं, कुट्टा की वैरण पचन क्रियाला चांगलं? तर मित्रांनो, माझी व्हिडिओ तुम्ही बघताय आणि चांगल्या पद्धतीनं रिस्पॉन्स पण देताय, पण कमेंटमध्ये तुम्ही मला सांगितलं की डायरेक्ट जी वैरण टाकतात ती पचन क्रियेला चांगली. कारण का जे बारीक केलेली आहे त्याला हे डायरेक्ट तिने जाते. हां, त्याच्यामुळं अखंड वैरण टाकलेली चांगली आहे. तर ठीक आहे. सर्व एक नंबर मस्त टॉपचे म्हटलं जर जातीवंतच घ्या पाळा, हेच मस्त उपयोगाला पडणार आहे. दुसरी गोष्ट, भरडा जे घालतोय आपण, काय सरकी बिरकी आहे, त्यात लोखंडची कणं बिनं असतात, बघून घाला. तुम्हाला कधी असं का घावलंय का? सरकी मध्ये गावलंय. सरकी म्हणजे काय काय? सरकी म्हणजे लोखंडाची तुकडी हां, तर त्याच्यामुळं म्हशीला धोका होऊ शकतो. म्हणजे चेक करून आपण भिजवून चाचूनच घातलं पाहिजे. तर तेवढ्या सगळ्या मसरवाल्या मालकाला माझी एक विनंती आहे, भरडा बघून काढून बघून घाला. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर त्यांच्या ज्या 2 रेड्या द्यायच्या आहेत, त्या रेड्या बघू शकताय. 2 वस्त्र द्यायचे. तर बघा, हे 2 वस्त्र द्यायचे त्यांची. काय सांगितलं याचं? त्या जोडीचं ₹1,00,000 सांगितलं. 1 लाख रुपये ते रेडको आपलं 60,000ला मागते. त्या घरच्या आपल्या मोठ्या घरी रेड्याचे ना? आपल्या रेड्याची पैदास आहे. मग घरच्या घरीच वापरतो. ह्यांची आई काय की आपल्या कुठं आहे त्यांची? हां, तर मित्रांनो, ही जी भुरी दिसते आहे म्हैस, त्या म्हशीची ते वासुर आहे बघा. भोरच आहे ना, प्युअर बोर, म्हणजे जशी आई आहे तसं वासुर आहे. तर मित्रांनो, योग्य रेट तिने जर कमी जास्त काय करू शकताय का तुम्हाला? जर काय व्यवहारला बसल्यावर काय होईल होईल. तर मित्रांनो बघा, अतिशय सुंदर असे 2 वासरं आहेत. तर असं मग त्यांचं वय आता अंदाजे 4 महिने वासरायचे. 4 महिन्याचे आहेत. तर आपल्या मंगळवेढा असू दे, मिरज असू दे, कोल्हापूर असू दे, सांगली असू दे, तर मला असं वाटतंय की मंगळवेढ्यामध्ये जे आत्ता मी ज्या गोट्यात आलो आहे, तुमचं नाव काय म्हटलं? मुन्ना सुतार. मी आत्तापर्यंत व्हिडिओ बनवले, पण ही जी रेडी आपण समोर बघतोय बोरी, ते अतिशय दिसायला सुंदर, आणि म्हणजे त्या रेडीकडे जर बघितलं, म्हणजे त्या वासराकडे जर बघितलं, मन भरून आलं पाहिजे असं सांभाळ तिने केलेलं आहे. 1 लाख रुपये तिने दोघांची किंमत सांगितलेली आहे. तर या इकडे पुढं. पण आपल्या घरच्या मुलीची वासराची आता दाखवली त्या म्हशीचंच आहे. दाखवली त्या म्हशीची. तर मित्रांनो बघा, जी ह्या वासराची आई आहे तिची बहीणच म्हणायची आता, तिची बहीण. तर बघा, हे किती वेळ त्याची आता? पहिल्यांदा गाभ आहे. गाभ आहे, पहिल्याच आहे काय? पहिला. बरं. बघा मित्रांनो, ही जी वासर आहे, म्हणजे आता ही जी रेडी पहिल्यावर आहे त्या म्हशीचंच आहे, आणि हे जे कोपऱ्यातलं जे वासर आहे ते त्याचंच आहे. म्हणजे आता सध्याला ही 2 पैदास तिचीच आहे. बरोबर आहे. अतिशय सुंदर अशी दिसायला देखणी. तर मला सांगा, मिरजेमध्ये मी जेवढे गोटे घेतल्यात, पण अशा वासरं म्हणा किंवा म्हैस ह्या पद्धतीचे मला अजून काय दिसलेलं नाही आहे. तरी पण कुणाच्यात असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा, कॉल करा. मी तुमच्या गोट्यामध्ये येऊन तुमचा व्हिडिओ घेईन. हां, ही 7 महिने गाभण आहे, घरचीच आहे. घरचीच आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, मी व्हिडिओमध्ये सांगितलं की तुम्हाला शेवटला मी एक रेडा तुम्हाला दाखवणार आहे. जर असा रेडा कोणापाशी असेल तर कमेंटमध्ये सांगा, किंवा तुम्ही नाव सुचवा की ह्या ठिकाणी मी ह्याच्यापेक्षाही चांगला रेडा आहे, त्या ठिकाणी मी जाऊन व्हिडिओ घेईन. पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं की हा रेडा तुम्हाला कसा वाटला. तर बघू शकताय, घारसाच आहे का यो? तर मित्रांनो बघा, रेड्याची लांबी किंवा त्याचा बांधा, शरीर त्याचं कुठल्या पद्धतीचं आहे असं जरा इकडे घेता काय?
बघा मित्रांनो, कुठनं घेतलेला येऊ? सोलापूरचा आहे रेडा. सोलापूर म्हणजे सुरेश गवळी. सुरेश गवळी. त्यांच्या घरच्या म्हशीचा घरच्या रेड्या. कितीला आणलेला तुम्ही काय? ही हल्ल्या आपण आणलाय 2,10,000. तर मित्रांनो 2,10,000 साधारणपणे ह्याचं वय सध्या सायदा की रेडा. साई जाती. सायदा. तर बघा अतिशय सुंदर आणि रेड्याकडे जर बघितलं तर आपल्यासने असं